लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या दाव्यामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये खळबळ. माजी नगरसेवकने स्टेटसवर ठेवल्याने उडाली खळबळ. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अचानक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. एका माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसमुळे प्रभागातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून या स्टेटसमध्ये थेट दाऊद इब्राहिमच्या हस्तकांचा आणि गुंड प्रवृत्तींचा उल्लेख करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. संबंधित माजी नगरसेवकाने नाशिक शहरात दाऊद इब्राहिमचे हस्तक व गुंड प्रवृत्ती सक्रिय असल्याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेणार असा दावा स्टेटसद्वारे केला आहे. या विधानानंतर प्रभाग क्रमांक 14 मधील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आला असून नेमके आरोप कुणावर आणि कोणत्या संदर्भात आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 14 हा दुबई वॉर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग, अल्पसंख्याक मतदार आणि विविध पक्षांचे प्रभावी स्थानिक नेते आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार न दिल्याने दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये तसेच काँग्रेसमध्ये थेट लढत रंगणार. महाविकास आघाडी एकत्र असली तरी हा प्रभाग त्याला अपवाद ठरत असून आधीच येथील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. अशा परिस्थितीत अंडरवर्ल्ड कनेक्शनसारख्या गंभीर आरोपांचा उल्लेख झाल्याने निवडणूक प्रचाराची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधित आरोपांवर अद्याप कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. माजी नगरसेवकाने जाहीर केलेली प्रस्तावित पत्रकार परिषद येत्या 3 जानेवारीला होण्याची शक्यता आहे, कारण 2 जानेवारीला माघाची मुदत संपणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक 14 मधील वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.